जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 27 एप्रिल रोजी भारताने कोणत्या देशाबरोबर मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच भारताने न्यूझीलंड या देशाबरोबर आता मुक्त व्यापार करार केला आहे. हा करार नवी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅकले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या करारानुसार आता न्यूझीलंडला होणाऱ्या 100% भारतीय निर्यातीवर कोणतेही शुल्क लागणार नाही व तसेच न्यूझीलंडने पुढील 15 वर्षात भारतात $20 अब्ज गुंतवणूक करण्याचे वचन दिलं आहे. आणि भारताने देखील न्यूझीलंडच्या 95% निर्यातीवरील शुल्क कमी अथवा रद्द केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच नवजात बालकांसाठी मंजूर केलेल्या पहिल्या मलेरिया औषधाचं नाव काय? तर हे जे औषध आहे याचं नाव कोआर्टेम बेबी असं आहे. या औषधाला अलीकडेच WHO ने मान्यता दिल्यामुळे हे सध्या चर्चेत आहे. या कॉर्टेम बेबीमधील फॉर्म्युलेशनचं नाव काय? तर ऑर्टमेटर लुमॅफेंट्रिन असं या फॉर्म्युलेशनचं नाव आहे व हे औषध 5 किलोपेक्षा कमी वजन असलेल्या नवजात अर्भकांसाठी अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी मानलं गेलं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. खालीलपैकी कोणत्या राज्यात अलीकडेच होलोसिन काळातील जीवाश्मांचा एक थर सापडला आहे? तर हा होलोसिन काळातील जीवाश्मांचा थर तामिळनाडू या राज्यात सापडला आहे. तामिळनाडूमधील थुथुकोट्टी जिल्ह्यातील पनियूर येथे हे होलोसिन कालखंडातील जीवाश्म सापडले असून हे जीवाश्म साधारण 8,000 ते 12,000 वर्षे जुने आहेत. येथे तामिळनाडू राज्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा. तामिळनाडूची राजधानी चेन्नई व सध्या राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आहेत. तामिळनाडूमध्ये मुद्दुमलाई नॅशनल पार्क, मुकुर्टी नॅशनल पार्क, गिंडी नॅशनल पार्क, गल्फ ऑफ मन्नार मरीन नॅशनल पार्क व इंदिरा गांधी नॅशनल पार्क हे 5 नॅशनल पार्क स्थित आहेत. आणि कल्पकम अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे असं जर विचारलं तर तामिळनाडू याच राज्यात हे अणुविद्युत केंद्र आहे. पुढील प्रश्न. भारतातील पहिला लिथियम आयन बॅटरी आणि दुर्मिळ पृथ्वी धातू पुनर्वापर प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच हा प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आला आहे. मित्रांनो, या प्रकल्पाची सुरुवात रॉकलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे करण्यात आली. या संयंत्रात दरवर्षी हजारो टन बॅटरी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. पहा, भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता चालित कौशल्य गणना सक्षम कौशल्य सर्वेक्षण हे महाराष्ट्राने आयोजित केलं. 16 वर्षाखालील मुलांना समाज माध्यम वापरास बंदी घालणारे देशातील पहिले राज्य कर्नाटक आहे. भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रोचे उद्घाटन दिल्लीत करण्यात आलं. देशांतर्गत ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड जारी करणारी भारतातील पहिली बँक ऑफ बडोदा आहे. महामार्गावरील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील पहिले मायक्रो एल्गी एअर टॉवर दिल्ली. भारतातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी केंद्र आंध्र प्रदेश. डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले बंदर विवो चिदंबरनार बंदर. देशातील पहिले LPG ATM गुरुग्राम. कृषी विभागात AI वापर करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र. तर जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर हा जपान या देशाने तयार केला. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथे कोणत्या भारतीय महानगरपालिकेने प्रतिष्ठेचा युनेडो लिंग समानता मोबिलायझेशन पुरस्कार जिंकला? तर अलीकडेच ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथे युनेडोद्वारे लिंग समानता मोबिलायझेशन पुरस्काराचं वितरण करण्यात आलं व हा पुरस्कार आंध्र प्रदेशमधील गुंटूर महानगरपालिकेने जिंकला आहे. ही या पुरस्काराची 4थी आवृत्ती होती व 4थ्या आवृत्तीत गुंटूर महानगरपालिका याची विजेता ठरली. मित्रांनो, गुंटूर महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी 200हून अधिक महिलांना इलेक्ट्रिक ऑटो चालक म्हणून नियुक्त केले आहे व नगरपालिकेच्या याच उपक्रमासाठी या नगरपालिकेला लिंग समानता मोबिलायझेशन हा पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याने CM इन्स्पायर योजना सुरू केली? कोणती योजना आहे? तर CM इन्स्पायर ही योजना मेघालय
या राज्यानं सुरू केली. या योजनेचा उद्देश काय तर आर्थिक अडचणीमुळे शिकवणी किंवा तयारीचा खर्च न परवडणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना UPSC करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत UPSCची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना 50,000 रुपयांचे आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना 1,00,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. मेघालय राज्याविषयी सांगायचं झालं तर या राज्याची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली असून हे भारतातील 21व्या क्रमांकाचे राज्य ठरलं होतं. सध्या याचे राज्यपाल CH विजयशंकर आहेत तर मुख्यमंत्री कॉनराड संगमा हे आहेत. आणि मित्रांनो, मेघालय या राज्याच्या सीमा फक्त एकाच देशाशी संलग्न असून तो देश कोणता तर बांगलादेश या देशाशी मेघालयच्या सीमा संलग्न आहेत. व या राज्यात बालपक्रम व नोकरेक हे 2 नॅशनल पार्क सुद्धा स्थित आहेत. पुढील प्रश्न, INSLN डायवेक्स 2026 हा सराव कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो? तर याच्या नावावरूनच लक्षात येईल आपल्याला, IN म्हणजे इंडिया व SLN म्हणजे श्रीलंका. म्हणजेच हा INSLN डायवेक्स युद्धाभ्यास भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. यंदा या सरावाची ही 4थी आवृत्ती होती व याचं आयोजन 21 ते 27 एप्रिल दरम्यान श्रीलंकेत करण्यात आलं होतं. मित्रांनो, या सरावाचं उद्दिष्ट दोन्ही देशांच्या नौदलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढवणे, तांत्रिक कौशल्य आणि सर्वोत्तम कार्यपद्धतीची देवाणघेवाण करणे हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारत आफ्रिका फोरम शिखर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद ही नवी दिल्लीत पार पडेल. ही परिषद 28 ते 31 मे दरम्यान नवी दिल्लीत पार पडणार असून याआधी ही परिषद 2015 मध्ये आयोजित करण्यात आली होती व जवळपास एका दशकाच्या कालावधीनंतर पुन्हा या परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे. पहिल्यांदा ही परिषद 2008 साली नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. याची दुसरी आवृत्ती 2011 साली आदिस अबाबा तर तिसरी आवृत्ती 2015 साली नवी दिल्लीतच आयोजित करण्यात आली होती व 2015 नंतर आता याचं आयोजन 2026 मध्ये करण्यात येत आहे. पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भारत टॅक्सी ॲपचा शुभारंभ महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केला? तर आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबई शहरातून भारत टॅक्सी या ॲपचा शुभारंभ केला आहे. आणि मित्रांनो, या ॲपचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या ॲपशी जोडल्या गेलेल्या चालकांना 5 लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण दिले जाणार आहे व तसंच इतर खाजगी ॲपच्या तुलनेत या प्लॅटफॉर्मवर चालकाकडून कोणतेही कमिशन किंवा सबस्क्रिप्शन फी सुद्धा घेतली जाणार नाही, ज्यामुळे टॅक्सी चालकांना त्यांची 100% कमाई मिळणार आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे हा दरवर्षी 28 एप्रिल रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 2003 मध्ये साजरा करण्यात आला होता. या दिवसाची स्थापना आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच लिसा गिल या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत. त्यांच्या आधी या पदावर धीरजसिंह ठाकूर हे कार्यरत होते. ते 24 एप्रिल रोजी निवृत्त झाल्यानंतर 25 एप्रिलपासून लिसा गिल यांनी हे पदभार स्वीकारला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.